पन्हाळा शाहूवाडीचे प्रांताधिकारी म्हणून समीर शिंगटे हे मिरज इथून 1 वर्षापूर्वी रुजू झाले। त्यानंतर पन्हाळा तालुक्यातील मराठा समाज बांधवांना कुणबी नोंदीवरून सहजपणे कुणबी दाखले मिळावेत यासाठी त्यांनी स्वतः लक्ष घातलं। त्यांनी संवेदनशीलपणे काम करत त्यांच्या वर्षभराच्या काळात तब्बल 3100 कुणबी दाखले दिलेत। हे दाखले मिळवण्यासाठी सर्वसामान्य मराठा समाज बांधवांना शासकीय शुल्कांशिवाय एकही पैसा खर्च करावा लागलेला नाही। मराठा समाजातील विद्यार्थी तसंच तरुणांना शैक्षणिक आणि नोकरीच्या कामांसाठी आवश्यक असणारे दाखले कायदेशीर प्रक्रिया पार पाडत सहजपणे मिळावेत यासाठी प्रांताधिकारी शिंगटे यांनी नागरिकांना एजंटांचा आधार न घेता थेट आपल्याला भेटा असं आवाहन केलं होतं। त्यामुळे मराठा समाज बांधवांमध्ये त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल आदर निर्माण झालाय। प्रांताधिकारी शिंगटे यांनी कुणबी दाखले मिळण्याची प्रक्रिया एजंटांच्या कचाट्यातून मुक्त करतानाच महसूल विभागाकडील सर्व प्रकारच्या कामांसाठी होणारी सर्वसामान्यांची अडवणूक थांबवण्यासाठी प्रांत आणि तहसीलदार कार्यालयांचे कामकाज अधिक लोकाभिमुख केलंय। त्यांची कार्यपद्धती सर्वसामान्यांना न्याय देणारी असली तरी त्यांच्या याच कार्यपद्धतीमुळे दुखावलेली एक यंत्रणा शिंगटेंच्या बदलीसाठी प्रयत्न करू लागली आहे। या पार्श्वभूमीवर पन्हाळा तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी पत्रकार बैठक घेत प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणार असल्याचं जाहीर केलंय। बदलीचा प्रयत्न झाल्यास आक्रमक आंदोलन छेडू असा इशाराही मराठा समाज बांधवांनी दिलाय। नवीन प्रांताधिकाऱ्यांना भेटून त्यावेळी त्यांना विनंती केली होती की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पैसे घेतले जातात कुणबी दाखल्यासाठी, तर ती लूट मराठ्यांची थांबायला पाहिजे अशी त्यावेळी विनंती केली होती। तेव्हापासून आज तागायत म्हणजे गेल्या 1 वर्षामध्ये साधारणपणे ज्यांच्या रितसर नोंदी सापडलेल्या आहेत त्या रितसर नोंदी सापडल्यापैकी जवळपास या 1 वर्षामध्ये 3000 दाखले संबंधित अधिकाऱ्यांनी एकही रुपया न घेता दिलेले आहेत। याबद्दल आम्ही सकल मराठा समाज पन्हाळा शाहूवाडी तालुक्याच्या वतीनं अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं या अधिकाऱ्यांचं मनपूर्वक असं अभिनंदन करतो। पत्रकार बैठकीला युवा उद्योजक विशाल जाधव, जयदीप पाटील, सरदार पाटील, डॉक्टर सतीश पाटील आणि मराठा समाज बांधव उपस्थित होते।